अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका आमदाराने वाळू तस्करांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय। त्यानंतर पोलिसांनी 2 वाळू तस्करांसह एका डंपर चालकावर गुन्हा दाखल केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे साठवून ठेवलेली वाळू डंपरमध्ये भरून घेऊन जात असताना रायतेवाडी शिवारातील तणपूरवाडी रस्त्यावर आमदार अमोल खताळ यांनी स्वतः रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास 3 ब्रास वाळू भरलेला डंपर पकडून पोलिसांच्या हवाली केलाय। या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी 2 वाळू तस्करांसह डंपर चालकावर गुन्हा दाखल केलाय। आमदार अमोल खताळ हे रायतेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना तणपूरवाडी रस्त्यावरून वाळूने भरलेला डंपर येताना दिसला। त्याच क्षणी स्वतः आमदार खताळ यांनी आपलं वाहन थांबवत खाली उतरले आणि त्या डंपर चालकाकडे विचारपूस करत चांगलंच धारेवर धरलं। त्यावेळी डंपर चालकानं उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर स्वतः आमदार अमोल खताळ यांनी ही माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना फोनवरून दिली। त्यानुसार महसूल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पथकाने वाळूने भरलेला 10 लाख रुपये किमतीचा डंपर आणि 15,000 रुपये किमतीची 3 ब्रास वाळू असा एकूण 10,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालक अरबाज इसाक इनामदार आणि वाळू तस्कर शुभम वामन गोरख हसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 संगमनेर अहिल्यानगर।